नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघता बघताच मे संपला आणि जून चालूसुद्धा झाला. आता जून चालू झाल्यानंतर मुलांच्या शाळा पण चालू होतील. मग सर्वांना एकच प्रश्न पडतो, आज मुलांच्या डब्यामध्ये कोणती भाजी द्यायची? तर आज आपण अगदी सोपी, झटपट होणारी आणि भरपूर असे प्रोटीन असणारी भाजी बनवणार आहोत. ही भाजी करायला एकदम सोपी आहे, अगदी झटपट होते आणि अशा पद्धतीची भाजी मुलांना तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्की देत जा आणि मुलेसुद्धा ही भाजी 100% आवडीने खातील. चला तर मग त्यासाठी इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याची पात आपल्याला कोवळीच घ्यायचे. पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कोरडी करून घ्यायचे. त्यानंतर ती आपण कट करून घेतलेली आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ती छोटी छोटी अशी कट करून घेतलेली आहे. कांद्याच्या पातीसोबतच मी इथे एक छोटी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. डाळीमध्ये भरपूर असे प्रोटीन असतात, त्यामुळे डाळ वापरून आठवड्यातून एकदा तरी भाजी नक्कीच बनवत जा. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. मी फोडणीसाठी जिरे आणि मोहरी एकत्रच मिक्स करून ठेवते. त्यानंतर 1 चमचा वाटून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे. दोन्ही तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यात आपण हळद टाकून घ्यायचे. पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे. लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा जरी वापर केला तरीही चालेल. त्यानंतर जी आपण पात घेतलेली होती ती पात यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि थोडीशी मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी इथे डाळ टाकून घेतलेली आहे. डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतरच यामध्ये टाकून घ्यायचे आणि डाळ टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. कांद्याच्या पातीला थोडंसं पाणी सुटतं आणि डाळ पण आपली ओललीच आहे. आता दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत याला आपण मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये मी 1 चमचा कारळाचं कूट टाकून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच कारळाचं कूट टाकून घ्या, यामुळे भाजी ही खूप चवदार होते. आता कारळाचं कूट व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगदी कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी आहे. यामध्ये आपण कुठलाही मसाला वापरला नाही तर ही भाजी खूप चवदार अशी होते. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून कमी गॅसवर एक 7-8 मिनटं ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. 7-8 मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. ही आपली कांद्याच्या पातीची डाळ टाकून केलेली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी खूप छान लागते. पोळी, भाकरी किंवा भातासोबत जरी खाल्लं तरी खूप छान लागते. या पद्धतीची भाजी तुम्ही मुलांना एकदा नक्की बनवून द्या, ती खूप आवडेल. आणि आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.